श्री स्वामी समर्थ। स्वामी शिदोर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामींची मूर्ती फोटो आपल्या घरात असतो, त्याचे आपण पूजन करतो, पण एवढे करूनही तुम्ही थांबू नका। त्यांच्या रूपाकडे बघून त्यांच्या स्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्न करा। ज्यावेळी तुम्ही स्वामींच्या स्वरूपाकडे जाल त्यावेळी तुम्हाला होणारे सर्व त्रास संपून जातील, कारण त्यांचे स्वरूप म्हणजेच परब्रह्म आहे। सर्वांनी स्वामी सेवेत यावं, तुमच्या आयुष्यातील दुःख संकटे दूर व्हावीत। आजचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे। खूप लोकांचं असं मत आहे की स्वामी सेवा सुरू केल्यापासून जीवनातील त्रास, दुःख, संकटे खूप जास्त प्रमाणात वाढतात, त्यामुळे आम्ही स्वामी सेवा सोडून देतो। पण स्वामी आपल्या भक्तांना कसे संकटमुक्त करतात ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आपल्या आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते की आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायचा असतो। काही लोक असे असतात की कसला विचार न करता पटकन निर्णय घेतात, पण आपल्या आयुष्यात निर्णय घेताना चांगल्या वाईट अशा दोन्ही परिणामांचा विचार करायचा असतो। दोन्ही परिणामांचा विचार करायचा म्हणजे काय, चांगले आणि वाईट काय होईल हा विचार करून निर्णय घ्यायचा असतो। तसे स्वामी सेवेत येताना पण विचार करावा, तुम्हाला स्वामी सेवेकरी बनायचे आहे की नाही। खूप लोक असे असतात जे स्वामींचे अनुभव ऐकून स्वामी मार्गात येतात आणि स्वामी सेवेला सुरुवात केल्यानंतर थोडा जरी त्रास, दुःख आले तर त्याला जबाबदार ते स्वामींना ठरवतात। मी स्वामी सेवा करायला सुरुवात केल्यापासून माझ्या जीवनात त्रास, संकटे वाढली असा समज करून स्वामी सेवा अर्ध्यातच सोडून देतात। जो स्वामी सेवा करताना मध्येच स्वामी सेवा सोडून देतो तो माणूस आयुष्यात पूर्णपणे हरल्यासारखा असतो आणि संकटमुक्त होण्यासाठी दुसरा कोणता मार्ग भेटणार पण नाही। आपण जेव्हा सेवा मार्गात लागतो तेव्हा स्वामींचे ग्रंथ वाचन, पठण करायला लागतो। जेव्हा आपण स्वामींच्या मठात, केंद्रात जातो तेव्हा आपण स्वामींकडे काही ना काही मागत असतो आणि आपला असा समज असतो आपण जे मागणार ते स्वामी आपल्याला देणारच। आपण स्वामी मार्गात आल्यानंतर स्वामी ठरवतात याला स्वामी मार्गात टिकून ठेवायचे की नाही। तेही तुमच्या प्रारब्धावरून आणि पूर्वकर्मावरून ठरत असते। तुम्हाला आयुष्यात काय द्यायचे, काय नाही हेही स्वामीच ठरवत असतात। स्वामी हे प्रत्येक भक्तांची आई आहे। आईला माहीत असते आपल्या लेकरासाठी काय चांगले, काय वाईट। तसे स्वामींनाही माहीत असते आपल्या भक्तासाठी कोणती गोष्ट चांगली, कोणती वाईट आहे, त्याप्रमाणे ते देत असतात। स्वामी मार्गात येणे खूप सोपे, पण टिकून राहणे खूप कठीण आहे। स्वामींसाठी अशक्य असे काही नाही। आपल्या आयुष्यात येणारी संकटे हे स्वामींमुळे नसतात, ते आपल्या कर्मामुळे आणि प्रारब्धामुळे आपल्या वाट्याला आलेले असतात। भोग हे माणसाला भोगावेच लागतात। स्वामींची सेवा करताना तुमचे प्रारब्ध किती वाईट असू द्या, स्वामी तुम्हाला आयुष्यात कधी हार मानू देणार नाही। आपले भोग भोगत असताना स्वामी आपल्याला एका फुलाप्रमाणे जपत असतात। एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी झाली, तुम्हाला जे पाहिजे ते मिळाले, तर कधी तुम्ही स्वामींचे आभार मानता का? काही लोक असतील जे आभार मानत असतील। एखादं लहान बाळ जेव्हा हसत आपल्या आईकडे बघते तेव्हा कोणत्या आईला आनंद होत नाही, तसे स्वामींचे आहे। आपल्या चेहऱ्यावरचं हसू बघून त्यांनाही आनंद नाही होणार का? अरे स्वामी माऊली आहे ती आपली, त्यांनाही आनंद नक्की होईल। खरंच स्वामी मार्गात खूप त्रास होतो, पण तो त्रास स्वामींची देण नसते। तुम्ही स्वामींची सेवा करा किंवा नका करू, तुम्हाला तुमचे भोग भोगावेच लागणार। तुम्हाला तुमचे भोग संपवावे असे वाटत नाही का? प्रत्येकाची काही ना काही इच्छाही असतेच। आज जर एखादी गोष्ट तुम्ही स्वामींकडे मागितली आणि ती तुम्हाला देत नसतील तर तुम्ही समजावं की पुढे जाऊन ते आपल्यासाठी घातक आहे। एखादी गोष्ट मागून पण मिळत नसेल तर त्यांचा संकेत समजावा, योग्य वेळी तुम्हाला ते नक्की देतील। दुःख आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकद आपल्याला स्वामींकडून मिळत असेल तर आपण खूप भाग्यवान आहोत। इकडे तिकडे कोणावरही प्रेम करून विश्वासघात करून घेण्यापेक्षा स्वामींवर प्रेम करा, ते कधी कोणाला फसवत नाहीत। आपलं दुःख, त्रास मित्रमैत्रिणी, नातेवाईक, शेजारी पाजारी यांना सांगून त्यांचं ते भांडवल करतील, त्यापेक्षा त्यांना न सांगता स्वामींना सांगा। स्वामींजवळ बोला, रडा, भांडा, पण हे सगळं करण्याचा अधिकार तुम्हाला तेव्हाच आहे जेव्हा तुमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास असेल। मनापासून त्यांच्यावर प्रेम कराल तेव्हा तुम्हाला त्यांच्याशी भांडण्याचा, रागवण्याचा, बोलण्याचा अधिकार असेल। आयुष्यात कितीही मोठी गोष्ट गमावली तरी त्यांना सांगा स्वामी तुमची इच्छा, त्यांच्यावरचा अधिकार ते स्वतः तुम्हाला देतील, पण त्यासाठी त्यांची सेवा करणं खूप गरजेचं आहे। स्वामी इतकं प्रेम कोणीही तुमच्यावर करणार नाही। स्वामी इतकी माया पूर्ण जगात शोधून मिळणार नाही। रक्ताची नाती आपली साथ सोडतील, पण स्वामी माऊली कधी आपली साथ सोडणार नाहीत। स्वतः स्वामी सेवा करा आणि अनुभव घ्या। कितीही संकटे, दुःख आली तरी आपले भोग आहेत असे समजा, पण स्वामींना दोष लावून त्यांची साथ कधीही सोडू नका। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ।